डेटा इंटरप्रिटेशन मध्ये जे लोक सगळ्यात जास्त घाबरतात असा टॉपिक म्हणजे पाय चार्ट आहे. त्यामध्ये मेनली 2 टाईपचे प्रश्न येतात. तर पहिल्या टाईप मध्ये असा पाय चार्ट असतो. दुसऱ्या पार्टवर मात्र काही वेगळ्या टाईपचे प्रश्न असतात. ते आपण काही अपकमिंग मिनिट्स मध्ये पाहणार आहोत. पण काय होतं, तुम्हाला याची स्ट्रॅटेजी माहित नसते आणि अशा कॉम्प्लिकेटेड केसमुळेच तुमचे टाईप 2 चे प्रश्न चुकायची शक्यता जास्त असते. जर तुम्ही आतापर्यंत माझ्याशी कनेक्ट असाल तर तुम्हाला लक्षात आलेलं असेल की इथून पुढे आपण टाईप 2 चे क्वेश्चन पाहणार आहोत आणि हे क्वेश्चन इतर कोणत्याही जनरल कॅल्क्युलेशन नुसार हमखास चुकणार आहेत. म्हणून आपण इथे ट्रिक नुसार यांना सोडवायचे आणि जेणेकरून आपले मार्क एकदम फिक्स होतील. Welcome back, sir. All systems for gaming will be prepared in a few minutes. सर्वात पहिल्यांदा आपण टाईप 2 वर कसे क्वेश्चन येतात ते पाहूयात. की पहा, 3 टाईपचे तुम्हाला कॅटेगरी दिलेली असणार आहे आणि त्या कॅटेगरीमध्ये एकमेकाला ओव्हरलॅप करणाऱ्यांची संख्या पण दिलेली असणार आहे आणि त्या संख्येवरच आधारित काही क्वेश्चन असणार आहेत की एकाच कॅटेगरीमध्ये मोडणारे किंवा 2 कॅटेगरीमध्ये मोडणारे अशा काही प्रकारचे प्रश्न असणार आहेत. जसं की डायग्राम मध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही पाहू शकता की फक्त एकाच भाग घेणारे कुठे असणार आहेत. तर इथं मी शेडेड पार्ट करतो. तर हा सगळा पार्ट फक्त एकाच कॅटेगरीमध्ये भाग घेणारे लोक असणार आहेत. आणि मग परत हे सगळं मी खोडतो आणि फक्त दोघात भाग घेणारे कुठं कुठं असणार आहेत. तर पहा, इथं हे दोघात भाग घेणाऱ्यांचा एरिया हा तो होपफुली तुम्हाला दिसत असेल. या भागाचं व्यवस्थित कॅल्क्युलेशन करताना इथं ती आकडेवारी आपल्याला पर्टिक्युलर लिहायची, त्यामुळे तुम्हाला ते भाग लक्षात घेणं फार गरजेचं आहे. आणि मी एवढं डायग्रामवर फोकस करतोय ते म्हणजे आपल्याला एरियावरच त्यांची आकडेवारी लिहायची आणि ती आकडेवारी अचूक लिहिण्यासाठी तुम्हाला तो भाग नक्की कोणता आहे हे जाणून घेणं गरजेचं आहे. म्हणून मी इथं व्यवस्थित प्रकारे शो करतोय. आणि तिघांमध्ये भाग घेणारे लोक कुठे असणार आहेत. तर ते ह्या मधल्या एरियामध्ये असणार आहेत जिथे की तिन्ही सर्कल आपले ओव्हरलॅप होणार आहेत. मग ही बाब व्यवस्थित लक्षात घेतल्यानंतर आपण ट्रिक्स कडे वळूयात. इथं मी काही ट्रिक्स दिलेले आहेत ज्या की टाईप 2 साठी अप्लाय होऊ शकतात. काय त्या ट्रिक्स आहेत तर पाहून घ्या. की वेन डायग्राम काढा. भाई आपका नॉलेज तो कमाल का है भाई का. नेक्स्ट ट्रिक आहे शेवटून प्रश्न वाचा. शेवटी काय असतं तर तिघांमध्ये असलेली आकडेवारी असते आणि ती पहिल्यांदा वाचायची आणि मग आपण ती नोट डाऊन करत करत ट्रॅक डाऊन करायची. आणि इथं फक्त दोघांमधले कॅल्क्युलेशन आधी करा आणि कॅल्क्युलेशन करताना तुम्ही नेहमी इनसाइड टू आउटसाइड गेलं पाहिजे. म्हणजे कसं, मी वेगळ्या कलरने इथं शो करतो की हे तिघांमध्ये असलेली आकडेवारी पहिल्यांदा कॅल्क्युलेट करायची, मग ही दोघांमध्ये असलेली आकडेवारी इथली कॅल्क्युलेट करायची आणि मग राहिलेली आकडेवारी तुम्ही इथली बघू शकता की एकामध्ये भाग घेणारे लोक. आय नो की तुम्ही जर हे पहिल्यांदा प्रश्न पाहताय तर तुम्हाला हे फारच अवघड जाईल, पण तुम्ही एक्झाम्पल वर फोकस करा आणि त्याद्वारे व्यवस्थित तुम्हाला लक्षात येईल. पाहूयात पहिलं एक्झाम्पल जे की आपल्याला 2021 मध्ये आलेलं होतं. काय होतं ते तर 80 खेळाडूपैकी 35 क्रिकेट खेळतात, म्हणजे टोटल संख्या 80 आहे. 35 क्रिकेट खेळतात. मग लगेच क्रिकेटचा इथं सर्कल काढला मी, ग्रीन सर्कलच्या ठिकाणी मी के लिहिलेला आहे आणि एक्झाम मध्ये सुद्धा तुम्ही असंच करायचं आणि तिथं हा 35 चा आकडा टाकून द्यायचा. मग 42 हॉकी खेळतात आणि 25 फुटबॉल खेळतात. मग लगेच हॉकीचा आणि फुटबॉलचा सर्कल आणि त्यांची आकडेवारी टिपून घ्यायची. इथपर्यंत आल्यानंतर आपल्याला एक सिनारिओ क्रिएट होतो की 3 प्रकारचे खेळ आहेत आणि त्या खेळामध्ये पार्टिसिपेट करणाऱ्या लोकांची संख्या इथे दिलेली आहे. पुढचा भाग आपण वाचू की 8 दोन्ही क्रिकेट व हॉकी खेळतात. मग इथं क्रिकेटचा सर्कल कुठे आहे, इथं ग्रीन वाला, आणि हॉकीचा सर्कल हा ब्ल्यू वाला. मग या दोघांच्या मध्ये 8 हा आकडा आपल्याला टाकायचा आहे. तर इथं मी 8 हा आकडा लिहिलेला आहे. तसंच 10 लोक क्रिकेट आणि फुटबॉल खेळतात. मग क्रिकेटचा सर्कल हा ग्रीन आणि फुटबॉलचा सर्कल हा चॉकलेटी, आणि यामध्ये मी 10 ही संख्या लिहिलेली आहे. आणि सिमिलरली 7 लोकांसाठी हॉकी आणि फुटबॉलच्या मध्ये मी ते 7 लोक नोट डाऊन करून घेतले. आता हे सगळं लिहिल्यानंतर भरपूर डेटा आपल्याकडे कलेक्ट होतो, पण एक छोटीशी आणि महत्वाची गोष्ट राहते ती म्हणजे 3 जण सर्व प्रकारचे खेळ खेळतात. मग इथं 3 चा आकडा मी ह्या एकदम मिडल मध्ये लिहिलेला आहे, ज्यामुळे असं कळतं की हे 3 लोक हे सर्व प्रकारचे खेळ खेळतात, म्हणजे त्यांचे सर्कल्स हे ओव्हरलॅप झालेले आहेत. मग तुम्हाला मी सांगितलं होतं की एकदा लक्षात आलं की अशा प्रकारचा प्रश्न आहे म्हटल्यास आपण ह्याला उलट वाचायचंय. उलट कसं वाचणार तर मी परत एकदा सगळं रब करतो आणि हा तर आपल्याकडे डेटा सेट असणारच आहे. मग या डेटा सेट वरून दुसरा एक डेटा सेट आपण बनवायचा. कसा तर पाहून घ्या की लगेच 3 सर्कल काढायचे, क्रिकेट हॉकी वगैरे ते सगळं लिहायचं. मग आता आकडेवारी लिहिताना कसं करायचं की 3 जण सगळे खेळ खेळतात
मग लगेच 3 हा आकडा मध्ये लिहायचा. सॉर्टेड सीन आहे, ओके, संपला विषय. मग आपल्याला काय म्हटलंय, 7 जण दोन्ही हॉकी व फुटबॉल खेळतात. मग हॉकी कुठं आहे, इथं. फुटबॉल कुठं आहे, इथं. आणि ते किती जण खेळतात, 7 जण. आपण इथं लिहिलेलं पण आहे. पण 3 जण तर ऑलरेडी हे खेळ खेळतात. मग 7 जण जर टोटल हॉकी आणि फुटबॉल खेळत असतील आणि त्यापैकी 3 जर ऑलरेडी आपण लिहिलेले आहेत, मग उरले किती, तर 4 जण. म्हणून आपण इथं हा 4 आकडा मी वेगळ्या पेननं शो करतो, की हा 4 आकडा आपण इथं दोघांच्या मध्ये लिहायचा. म्हणजे एक्झॅक्टली त्या एरियामध्ये 4 जण हे केवळ फुटबॉल आणि हॉकीच खेळत असणार आहेत. आणि 3 लोक एक्स्ट्रा आहेत जे की हॉकी, फुटबॉल आणि क्रिकेट तिन्ही खेळतात. टेक्निकली पाहायला गेलं तर आपल्याला 7 लोक असे मिळणार आहेत जे की हॉकी आणि फुटबॉल खेळणार आहेत. पण त्यापैकी त्यांचं डिवायडेशन कसं आहे, की 3 लोक वेगळे आणि 4 लोक वेगळे. मी एवढं तुम्हाला सांगतोय आणि होपफुली जर तुम्ही व्यवस्थित माझी फ्रिक्वेन्सी मॅच करू शकलात तर तुम्हाला हे सिनारिओ आरामात कळालेलं असेल. मग पुढचं वाचूयात, की 10 जण दोन्ही क्रिकेट व फुटबॉल खेळतात. मग आपण क्रिकेट कुठं आहे, इथं क्रिकेट आहे. फुटबॉल कुठं आहे, इथं आहे. आणि किती लोक ते खेळतात, तर 10 जण मी इथं लिहिलेलं आहे. पण 10 पैकी 3 तर ऑलरेडी आपण मोजलेले आहेत जे की कॉमन आहेत. मग या 3 ला सोडून किती जण उरले, तर 7. मग हा आकडा इथं 7 हा ह्या एरियामध्ये लिहायचा. पर्टिक्युलर एरिया तुम्ही नोट डाऊन करून घ्या. आणि त्या एरियात जर तुम्ही व्हेन डायग्रामच्या दृष्टिकोनातून पाहिला तर त्या एरियात केवळ क्रिकेट आणि फुटबॉल खेळणारेच 7 जण इन्क्लूड झालेत, जे की एकदम सॉर्टेड सीन आहे. त्याच्या पुढचा सीन काय आहे, तर 8 जण क्रिकेट व हॉकी खेळतात. मग इथं क्रिकेट कुठं आहे, तर इथं क्रिकेट आहे. हॉकी कुठं आहे, इकडं हॉकी आहे. मग इथं 8 जण खेळतात, आपण इथं नोट डाऊन पण केलंय. पण 3 तर ऑलरेडी आपण मोजलेत, म्हणजे किती राहिले, 5 जण. ते 5 जण मी ह्या एरियामध्ये लिहिले. आता आपला सर्कल एकदम सुंदर असा झालेला आहे आणि या सर्कल मधूनच आपल्याला बाकीचे उत्तर मिळणार. मग हा सगळा झालेला गोंधळ मी पुसतो आणि हे तुम्हाला व्यवस्थित कळालं असेल अशी मी अपेक्षा करतो. ज्यांना नाही कळालं त्यांनी परत एकदा रिपीट मध्ये मागचे 2 मिनिटं पाहून घ्या. मग तुम्हाला उरलेल्या आकडेवारीला मॉडिफाय करावं लागणार आहे. शेवटच्या सेंटेन्स मध्ये काय सांगितलेलं आहे, की 25 जण फुटबॉल खेळतात. मग आता इथं जर तुम्ही पाहिलं की फुटबॉलची आकडेवारी 25 लिहिलेली आहे, पण त्यापैकी फुटबॉलच्या सर्कलमध्ये ऑलरेडी किती किती आकडे लिहिले आहेत आपण, तर 4, 7 आणि 3. म्हणजे 4 आणि 3 7 आणि 7 आणि 7 14. म्हणजे 14 ही आकडेवारी ऑलरेडी आपण लिहिलेली आहे. मग 25 खोडून आपल्याला तिथं किती लिहावं लागणार आहे, तर 25 मधून 14 मायनस करून जे उरले ते तिथे लिहावं लागणार आहे. तसंच सिमिलरली 42 जण हॉकी खेळतात असं म्हटलंय. मग इथं हॉकीच्या ह्याच्यामध्ये पाहिलं, हॉकीचा सर्कल किती आहे, तर पहा मी दुसरी पेन घेतो. हॉकीचा सर्कल एवढा मोठा आहे आणि या सर्कलमध्ये ऑलरेडी 4, 3 आणि 5 ही आकडेवारी इन्क्लूड आहे. म्हणजे किती झाले, 5 आणि 4 9 आणि 3 12. हे 12 लोक आपल्याला त्या 42 मधून मिनिमाइज करायचे आणि जितके लोक उरतील तितके आपण प्युअर हॉकी खेळणारे लोक म्हणून ते आपण इथल्या ह्या एरियामध्ये लिहायचे आहेत. आणि त्यापुढे काय होतं, मग सिमिलरली क्रिकेट खेळणारे 35 जण. मग क्रिकेटचा सर्कल कुठं आहे, तर हा क्रिकेटचा सर्कल आहे. या क्रिकेटच्या सर्कलमध्ये ऑलरेडी 7, 3 आणि 5 म्हणजे 15 लोक आपण नोट डाऊन करून घेतलेत. मग 35 मधून 15 गेले, उरले किती, 20. मग फक्त क्रिकेट खेळणारे 20 लोक आहेत ते आपण इथं नोट डाऊन करून घ्यायचे. होपफुली तुम्हाला हा सिनारिओ कळाला असेल. आता हा पूर्ण डेटा सेट तयार झाल्यानंतर आपण फ्रेशली या नवीन सर्कलकडे पाहायचं आहे. आपल्याला जी नवीन वेन डायग्राम मिळणार आहे ती आपली ही मिळणार आहे. आणि या वेन डायग्राम मध्ये तुम्हाला क्लिअरली रेड कलर मध्ये फक्त एकच खेळ खेळणारे खेळाडू दिसतील, येलो कलर मध्ये 2 खेळ खेळणारे खेळाडू दिसतील आणि ब्लॅक कलर मध्ये तिन्ही खेळ खेळणारे पार्टिसिपेंट्स आपण तिथं नोट डाऊन केलेत. आपला सीन इतका सोपा झालेला आहे. तुम्ही एकदा ह्या स्टेप पर्यंत पोहोचलात की तिथून पुढचा रस्ता एकदम सिंपल आहे. कसा, तर पाहून घ्या. फक्त एकाच प्रकारचा खेळ खेळणाऱ्या खेळाडूंची संख्या किती. मग लगेच तुम्ही बेरीज करायची की 30 अधिक 20 अधिक 11 म्हणजे 50 आणि 11 61. तर 61 हे तुमचं इथं करेक्ट आन्सर असणार आहे. याला तुम्ही आणखीन दुसऱ्या पद्धतीने सोडवायचं म्हटलं तर तुम्ही असंही करू शकता. टोटल तुम्हाला किती संख्या दिलेली आहे, तर 80. मग 80 मधून आपल्याला मोर दॅन 1 खेळ खेळणारे खेळाडू म्हणजे एकापेक्षा जास्त खेळ खेळणारे खेळाडू आपण काढून घ्यायचे. ते किती आहेत, तर इथे येलो केलेले 4,
5 7 आणि 3 खेळाडू हे सगळेच खेळ खेळतात म्हणून त्यांना पण उचलायचं. मग इथं 4 3 5 7 बेरीज किती होती ते 80 मधून मायनस करायचे. मग येणारं उत्तर काय असेल? फक्त एक खेळ खेळणारे खेळाडू तिथं आपल्याला मिळतील. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय विचारलंय की फक्त 2 प्रकारचे खेळ खेळणाऱ्यांची संख्या किती? मग लगेच इथं आपण पिकअप करू शकतो की फक्त 2 खेळ कोण कोण खेळते, तर येलो कलर वाले 4 5 आणि 7. मग यांची बेरीज केली तर किती संख्या येते? तर 16. म्हणजे फक्त 16 लोक हे 2 खेळ खेळतात, 3 लोक हे तिन्ही खेळ खेळतात आणि एक खेळ खेळणाऱ्यांची संख्या किती? तर 61 आहे. म्हणजे बघा 61 हे फक्त एक खेळवाले, 16 हे 2 खेळवाले आणि 3 जण आहेत हे तिन्ही खेळ खेळतात आणि यांची ओव्हरऑल बेरीज किती येते? तर 80. क्वेश्चन मध्ये 80 खेळाडू आहेत हे आपल्याला पहिल्यांदाच सांगितले आहे. या सगळ्यामध्ये वेन डायग्राम काढणं खूप इम्पॉर्टंट आहे. ते कॅल्क्युलेशन आपण व्यवस्थितपणे नोट डाऊन करणं इम्पॉर्टंट आहे आणि ते नोट डाऊन करून घेतल्यानंतर दुसरी वेन डायग्राम काढताना ते मॉडिफिकेशन, ते कॅल्क्युलेशन आपल्याला सॉर्टेड करणं फार गरजेचं आहे. त्याच प्रकारचा सिमिलर आलेला क्वेश्चन आपण इथं पाहणार आहोत आणि या क्वेश्चन मध्ये काय म्हटले बघा, 800 विद्यार्थ्यांपैकी 220 विद्यार्थी मराठीत नापास झाले, 300 इंग्रजीत नापास झाले आणि 150 हिंदीत नापास झाले. मग मी इथं पटकन काय करेल, 3 सर्कल काढेल, मराठीवाला, हिंदीवाला आणि इंग्लिशवाला आणि त्याच्या पुढे नापास झालेल्यांची संख्या लिहून घेईल. पुढे वाचलं तर आपल्याला लक्षात येईल की 125 जण हे मराठी व इंग्रजी दोन्ही विषयात नापास झालेत. मग मराठी कुठं आहे? इथं. इंग्रजी कुठं आहे? इथं. आणि या दोघांच्या मध्ये इथं 125 लिहिणं आपल्याला गरजेचं आहे. तसंच 70 जण मराठी व हिंदीत नापास झालेत म्हणून मराठीचा हा ग्रीन सर्कल आणि हिंदीचा हा ब्ल्यू सर्कल, या दोघांमध्ये मी इथं 70 आकडा लिहिणार आहे. आणि 60 जण इंग्लिश व हिंदीमध्ये नापास झालेत, मग लगेच इंग्लिशचा हा ब्राऊन सर्कल आणि हिंदीचा हा ब्ल्यू सर्कल, यामध्ये मी 60 हा आकडा लिहिणार आहे. थोडासा जास्त गिचमिटकाला झालाय, मग मी हा सगळा कचरा साफ करतो आणि तुम्हाला मग इथं विजिबल होईल व्यवस्थित की नक्की काय आकडेवारी आपल्याकडे आली. मग या आकडेवारीला अनुसरून आपल्याला पुढचा सर्कल काढायचा आहे, तोही लक्षात घ्या. पण एक शेवटचा सेंटेन्स आपण विसरलो की 30 जण हे तिन्ही भाषेत नापास झालेत. मग लगेच एकदम मिडलला 30 हा आकडा लिहून घ्यायचा आणि आता आपली रिव्हर्स जर्नी आपण सुरू करायची, म्हणजे उलट्या प्रकारे प्रश्न सोडवायचा आहे. तर लगेच 3 सर्कल काढून घ्यायचे आणि या 3 सर्कलमध्ये मराठी, हिंदी आणि इंग्लिश लिहायचे आणि मग इथं काय होतं पहा की बघा, मी खोडतो हे सगळं. आता इथं पहा 30 जण तिन्ही भाषेत नापास, मग लगेच 30 हा आकडा लिहिला, सीन सॉर्टेड. मग पुढे 60 जण इंग्लिश व हिंदीमध्ये नापास, मग इंग्लिश कुठं आहे? इथं आहे आणि हिंदी कुठं आहे? इथं आहे आणि यामध्ये 60 जण नापास झालेत. पण 30 जण तर ऑलरेडी तिन्ही विषयात नापास झालेत, मग उरले किती? तर 30च. मग इथं 30 आकडा लिहिला. ठीक आहे. 70 जण मराठी व हिंदीत नापास झालेत, मराठी इथं, हिंदी इथं आणि 70 जण नापास झालेत. 70 मधून 30 गाळून टाकायचे, जे तिन्ही विषयात नापास झालेत, उरले किती? 40. ते इथं लिहिले. लगेच पुढे त्याच प्रकारे 125 जण मराठी व इंग्रजीमध्ये नापास झालेत, मराठी इथं, इंग्रजी इथं. किती जण नापास झालेत? 125. 30 ऑलरेडी मायनस करायचे, किती उरले? 95. ते आपण इथे लिहून घेतलेले आहे. मग आता आपला मॉडिफाईड सर्कल तर तयार झालेला आहे. मग या मॉडिफाईड सर्कल मध्ये अर्ध्यापर्यंत आपण गेलेलो आहे. पुढच्या अर्ध्यापर्यंत जाऊ की 150 जण हिंदीत नापास झालेत. मग आता हिंदी इथं लिहिलेलं आहे, हा हिंदीचा पूर्ण सर्कल आहे. या सर्कल मध्ये ऑलरेडी नोट डाऊन झालेली आकडेवारी किती आहे? तर हे 30, हे 30 आणि हे 40. म्हणजे 30 आणि 30 60 आणि 40 म्हणजे 100. 100 ही आकडेवारी हिंदीमध्ये नोट डाऊन झाली होती, पण नापास किती जण झालेत? 150. मग हे 100 काढून टाकायचे, उरले किती? 50. 50 हा आकडा इथं लिहायचा. 50 जण असे तुम्हाला मिळणार आहेत जे फक्त हिंदीमध्ये नापास झालेत. मग अशी फक्त वाली आकडेवारी प्रत्येक ठिकाणी आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे प्रत्येक विषयासाठी आणि त्यासाठी मी इथं रेड कलर दिलेला आहे. येलो कलर मध्ये 2 विषयात नापास झालेले जण सापडतात आणि ब्लॅक कलर मध्ये 3 विषयात नापास झालेले. मग आता जर ही तुम्ही मॉडिफाईड आकडेवारी जर तुम्ही ही काढली तर तुम्हाला उरलेल्या प्रश्नांची उत्तर अशी देता येतील. मग नक्की प्रश्न काय आहेत ते पाहून घेऊयात. तर फक्त 2 विषयांमध्ये नापास झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या किती?
आता 2 विषयात नापास झालेले म्हणजे जे सर्कल आपले ओव्हरलॅप झालेले आहेत. मग या ओव्हरलॅप झालेल्या सर्कल मधली आकडेवारी आपण येलो कलरने लिहिलेली आहे. मग येलो कलर कुठला? 40, 30 आणि 95. मग या सगळ्यांची बेरीज केल्यास किती आकडेवारी मिळते? तर 39, 70 आणि 95 म्हणजे 165 आणि ऑप्शन नंबर बी हा तुमचा करेक्ट ऑप्शन आहे. हे असे विद्यार्थी आहेत फक्त 2 विषयामध्ये नापास झालेत. मग पुढचा प्रश्न बघू की फक्त एका विषयात नापास झालेल्यांची संख्या किती? आता सॉरी, एका भाषेत बरं का, फक्त एका भाषेत किती जण नापास झालेत? मग ते आपण रेड मध्ये लिहिलेले आहेत. कोणती कोणती आकडेवारी येते? तर ही 50, हे 55 आणि हे 145. मग या सगळ्यांची बेरीज केल्यास आपल्याला किती आकडेवारी मिळते? तर 250 म्हणजेच ऑप्शन नंबर सी. मग बघा, वेन डायग्रामद्वारे आपल्याला प्रश्नांची उत्तरं मिळायला किती सोपं जातं. आता याचसाठी एक सिंपल फॉर्म्युला पण आहे, तो फॉर्म्युला मी इथं शो करतो. पण या फॉर्म्युला वाईज गेल्यानंतर काय होतं की आपल्याला थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं किंवा फॉर्म्युला विसरण्याची शक्यता असते. आणि मला तरी वाटतं बरं का की फॉर्म्युला पार्ट करून तिथं जाऊन ती आकडेवारी शोधण्यापेक्षा आपण जर टोटली रफ असं या क्वेश्चन कडे पाहायला गेलो तर हे सुद्धा आपल्याला खूप सोपं जाणार आहे. यामध्ये ॲक्युरेसी सुद्धा असणार आहे, कारण हे सगळं आपण मॅन्युअली कॅल्क्युलेट करतोय. थोडंसं कॅल्क्युलेशनला वेळ जरूर लागेल, पण तुमचं उत्तर हमखास येणार आहे. हे दोन्ही टाइप्स तुम्हाला व्यवस्थित कळाले असतील आणि यांचे उत्तर कसे काढायचे याची सुद्धा तुम्हाला प्रॅक्टिस झालेली असेल अशी मी अपेक्षा करतो. आणि नक्कीच थोड्याशा मेहनतीचे हे प्रश्न आहेत, पण तुम्ही लक्षात घ्या 4 मार्क मिळवणं हे इतकंसं सोपं तर असणार नाहीये ना. आणि या प्रश्नांची खासियत अशी की तुम्ही जर ॲक्युरेसी पाळली तर तुम्हाला याचे उत्तर हमखास मिळणार आहेत. कोणत्याही पाठांतराची गरज नाही, फक्त थोडीशी प्रॅक्टिसची नक्कीच इथं रिक्वायरमेंट आहे. हा व्हिडिओ बघता बघता तुमची अर्धी प्रॅक्टिस अशी झालेली आहे आणि तुम्ही हेच सगळे प्रश्न परत एकदा न बघता सोडवायचा प्रयत्न करा. आणि थोड्याशा काही अडचणी आल्या त्या मला तुम्ही नक्कीच विचारू शकता. मला असं वाटतं की कोणत्याही फॉर्म्युल्याशिवाय जर आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह केले तर ते आपल्यासाठी जास्त बेनिफिशियल राहतात. एक्झामसाठी थोडासाच वेळ उरलाय, पण हा इम्पॉर्टंट टॉपिक आहे म्हणून याकडे इग्नोर न करता हा प्रिपेअर करा. आणि तोपर्यंत आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन कॉन्सेप्ट आणि सोपी पद्धत घेऊन. हॅपी लर्निंग.